नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोरशीकर तुमचं एऑन ॲडचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय. रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ते सिरीज आपण जी चालू केलेली आहे त्यामध्ये आज आपण पुढचा जो टॉपिक घेणार आहोत तो आहे काय तर विधान आणि निष्कर्ष. विधाने आणि निष्कर्ष झाल्या सिलॉलिझम सुद्धा म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये वर्ड काय याला सिलॉलिझम. म्हणजे तुम्हाला जर सर्च करायचं असेल इंटरनेटवर तर सिलॉलिझम म्हणून सर्च करायचं, तुम्हाला बरेच प्रश्न मिळून जातील. बघा हा जो टॉपिक आहे ना, जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की रिझनिंग हा टेक्निकल कमी आहे, यामध्ये तुम्हाला जास्त विचार करायचा आहे. ठीक आहे, आता हा जो टॉपिक आहे हा तर तुम्हाला अजून जास्त विचार करायचा आहे. पण आता प्रत्येक वेळेस विचार करूनच प्रश्न नेहमी म्हणजे काय म्हणू आपण की ॲक्युरेट सॉल्व्ह होईलच याची गॅरंटी नाही. त्यामुळे थोडंसं आपण काही टेक्निक सुद्धा डेव्हलप करत असतो. ठीक आहे, आणि ती टेक्निक आणि सोबत आपण कसं विचार करतोय याचं योग्य मिश्रण असेल तर आपला प्रश्न चुकणार नाहीये. ठीक आहे, आणि म्हणून यासाठी ना तुम्हाला प्रॅक्टिसची भरपूर जास्त गरज आहे. एकदा काय प्रॅक्टिस केलं तर तुमचं ते लॉजिक तेवढं डेव्हलप होऊन जातं. ठीक आहे, आणि टेक्निक मग काय तर आपण प्रॅक्टिस करत असतोच. ठीक आहे, तर आता बघा की नेमके हे प्रश्न कसे असतात, थोडंसं लक्षपूर्वक बघा. कारण हा जो टॉपिक आहे एकदा समजला तर तो म्हणजे काय म्हणू आपण की फार चांगलं आहे. ठीक आहे, अदरवाईज जर नाही समजला तर हा बर्डन सारखा असतो हा टॉपिक. ठीक आहे, सिलॉलिझम टॉपिक हा बऱ्याच विद्यार्थ्यांना जमत नाही कारण यांना प्रॅक्टिसची फार जास्त गरज आहे. ठीक आहे, त्यामुळे टेक्निक नेमकी मी तुम्हाला काय सांगतो त्याचं लक्ष द्या आणि नेमका टॉपिक काय आहे ना विधान आणि निष्कर्ष हे समजून घ्या. ठीक आहे, आधी आपण बेसिक घेणार आहोत, कदाचित एक 5-10 मिनिट आपल्याला बेसिक वर जातील आणि त्याच्यानंतर मग काहीतरी आपण प्रश्न घेणार आहोत प्रॅक्टिससाठी. ठीक आहे, मग आपला मुद्दा जो आहे की आपल्याला काहीतरी वेळ वाचवायचा आहे, लवकर लवकर प्रश्न झाले पाहिजे, त्यासाठी मग काहीतरी आपण टेक्निक सुद्धा डेव्हलप करणार आहोत. हे प्रश्न कसे असतात तर यामध्ये काही विधान दिलेले असतात आणि काही निष्कर्ष दिले असतात. आपल्याला जे विधानं असतात त्यांना बरोबरच मानायचं असतं आणि जर ते बरोबर आहे तर त्याच्यावरून आपल्याला काहीतरी निष्कर्ष काढायचे. जसं मी जर म्हटलं की सर्व ए हे बी आहेत, सर्व ए काय तर हे बी आहेत. ठीक आहे, हा जर निष्कर्ष आहे आणि हा नेहमी बरोबरच मानायचा आहे. सॉरी, हा काहीतरी विधान आहे आणि विधान नेहमी आपल्याला काहीतरी बरोबरच मानायचं. तर मी जर म्हणतोय की सर्व ए हे बी आहेत, हा जर काय तर आपला स्टेटमेंट आहे, हा जर विधान आहे, तर कन्क्लुजन म्हणजेच काय तर निष्कर्ष जर मी लिहितोय की सर्व बी हे ए आहेत, हे बरोबर आहे का? ठीक आहे, किंवा काही ए हे बी आहेत, हा बरोबर आहे का? ठीक आहे, किंवा काही बी हे ए आहेत, हा बरोबर आहे का? किंवा कोणताही ए हा बी नाही हा बरोबर आहे का? ठीक आहे, तर आता हे आपल्याला थोडंसं लॉजिकल विचार करायचं. बघा, जर मी आपण या एका प्रश्नावरून समजून घेऊ. ठीक आहे, की सर्व ए हे बी आहेत, सर्व ए हे बी आहेत. ठीक आहे, जर मी म्हणतोय की सगळेच्या सगळे जेवढे पण ए आहेत ना ते सगळे बी आहेतच. ठीक आहे, याचा अर्थ असा होतो का की सगळे बी ए आहेत म्हणून? असा होणार नाहीये. तुम्ही थोडंसं विचार करा. मी तुम्हाला काय म्हणतोय की तुम्हाला विचार करा. ठीक आहे, की सर्व ए हे बी आहेत याचा अर्थ हे नाही होत ना की सगळे बी आहेत. बी हे ए असणारच आहेत. ठीक आहे, त्या सगळ्या बी पैकी जे काही आहेत ते काय असणार तर ए असणार. म्हणजे काही बी हे ए आहेत हे आपण कोणत्याही परिस्थितीत बरोबर आहे असं नेहमी म्हणू शकतो. कोणत्याही परिस्थितीत की काही जे बी आहेत, काही बी सगळ्या बी पैकी काही जे बी आहेत ते काय तर ते ए आहेत हे आपण म्हणू शकतो. ठीक आहे, पण सर्व बी हे ए आहेत हे आपण नेहमी म्हणू शकत नाही. ठीक आहे, हे काय तर आपण हे नेहमी म्हणू शकतोय का? नेहमी म्हणू शकत नाही. बघा, त्याच पद्धतीने सर्व ए बी हे बी आहे, सर्व ए बी आहे, सर्व ए हे बी आहे, याचा अर्थ काय की काही ए हे बी आहे ते सुद्धा पॉसिबल आहेत ना. कारण सर्व ए पैकी तुम्ही कोणतेही काही कन्सिडर करा, कोणतेही काही 2 करा, 4 करा, 10 करा, कोणतेही काही करा तर काही ए हे बी तर राहणारच आहेत. ठीक आहे, आणि मला सांगा की कोणताही ए हा बी नाही हा पॉसिबल होणार आहे का? की सर्व ए बी हे आहेतच ना. म्हणजेच काय की कोणताही ए हा बी नाही हे आपल्याला म्हणता येणार आहे का? म्हणता येणार नाही. हा मग काय होणार तर हा सुद्धा चुकीचा होईल. बघा, हे थोडंसं या पद्धतीने तुम्हाला विचार करायचा आहे. आता यासाठी हे सॉल्व्ह कसं करायचं तर आपण काय करत असतो तर वेन डायग्राम म्हणजे असे जे सर्कल्स आहेत याचा यूज करून आपण काय तर प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. वेन डायग्रामचा यूज यासाठी केला जातो. तुम्हाला 2-3 मेथड्स आवडेल, पण सगळ्यात सोपी जी मेथड आहे ती काय तर वेन डायग्रामचा यूज करून सॉल्व्ह करणं हा सगळ्यात सोपी मेथड आहे. ठीक आहे, आणि या वेन डायग्राम वरून आपण काही टेक्निक्स डेव्हलप करणार आहोत. बघा, आता परत तुम्हाला थोडंसं लक्षात आलं असेल की नेमके प्रश्न कसे विचारले जातात. मी एक प्रश्न घेतोय आणि आपण सगळा कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. मी बघा स्टेटमेंट लिहितोय म्हणजे जे विधान आहे ते लिहितोय मी की सर्व ए हे बी आहेत, हा पहिला स्टेटमेंट झाला. आणि दुसरा जो स्टेटमेंट आहे की कोणताही सी ए नाही, कोणताही सी हा ए नाही. ठीक आहे, हा दुसरा स्टेटमेंट आहे. कन्क्लुजन लिहितोय मी की कोणताही बी सी नाही
हा पहिला कन्क्लुजन. दुसरा कन्क्लुजन काय लिहितोय मी बघा, काही बी हे ए आहे असं लिहितोय मी. ठीक आहे. आणि तिसरा कन्क्लुजन लिहितोय की काही बी हे सी आहेत. बघा हा असा एक प्रश्न घेतला. हा याआधी आपण थोडंसं समजून घेऊ की नेमके वेन डायग्राम हे कसे काढले जातात. बघा चार प्रकारचे हे असतात, चार प्रकारचे काय असतात तर स्टेटमेंट असतात. कोणते? की सर्व ए हे बी आहेत, सर्व ए हे बी आहे, हा एक पहिल्या प्रकारचा असतो. दुसऱ्या प्रकारचा काय असतो तर काही ए हे बी, काही ए हे बी आहे, हा दुसऱ्या प्रकारचा सेंटेन्स असतो. तिसरा काय असतो की काही ए हे बी नाही, या हा तिसऱ्या प्रकारचा असतो. आणि चौथा प्रकारचा काय तर कोणताही ए हा बी नाही, हा चौथ्या प्रकारचा स्टेटमेंट असतो. ठीक आहे. या सगळ्यांचे डायग्राम्स बघा कसे काढायचे असतात. सर्व ए हे बी आहेत, हे कसं काढायचं डायग्राम तर हा जर ए असेल तर हे सगळेच्या सगळे काय तर बीच्या आतमध्ये आहेत, त्यामुळे याला काय करू आपण बीच्या आतमध्ये काढणार आहोत. बरोबर. पण त्यासोबतच बघा की सर्व ए हे बी आहेत, याचा अर्थ काय आहे की सर्व ए बी आहेत, पण ए आणि बी जर सारखं असेल तरी पण तर पॉसिबल आहे ना की जर मी एकच सर्कल काढला, हाच सर्कल ए चा आहे आणि हाच सर्कल बी चा आहे, तरी पण आपल्याला काय म्हणता येईल की सर्व ए बी आहेतच ना. आपल्याला फक्त तेवढं स्टेटमेंट साठी डायग्राम काढायची आहे. बघा म्हणजेच काय की ही डायग्राम आणि ही डायग्राम, ही दोन्ही डायग्राम काय तर बरोबर आहे असं आपल्याला काय तर म्हणता येईल. ठीक आहे. बघा की हे दोन्ही पण पॉसिबिलिटी आहेत. नेक्स्ट बघा, काही ए हे बी आहेत, याची डायग्राम आपण कशी काढू की हा जर ए चा जर सर्कल आहे तर यापैकी काही जे काय तर काही हे बी आहे, ही काय होईल तर ही बेसिक डायग्राम आपण कन्सिडर करू आणि नेहमी आपण जनरली हेच काढत असतो. पण बघा काही ए हे बी आहेत हे तर काढलं आपण, याची अजून काय डायग्राम काढता येईल बघा की हे सगळे ए आहेत ना, याच्या आतमध्ये जर मी बी काढलं तर बघा की काही ए, या सगळ्या मोठा जो सर्कल आहे तो ए चा आहे, त्या सगळ्या ए पैकी काही जे आहेत ना ते काय तर ते बी आहेत, या पद्धतीने काढता येईल. आता मला सांगा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की काही म्हणजे नेमका काय, काही म्हणजे नेमके काय. काही ए हे बी आहेत तर किती ए हे बी आहेत हे आपण शुअर सांगू शकतो का? शुअर सांगू शकत नाही. जर सपोज 100 असेल तर 100 पैकी एक सुद्धा ए हा बी पॉसिबल आहे, काहीचा अर्थ 2 सुद्धा पॉसिबल आहे की काय 2 हे ए बी असू शकतात, 3 सुद्धा पॉसिबल आहे. आणि जर 99 असेल तरी पण 99 पॉसिबल आहे ना. आणि जर 100 पैकी 100 असेल तरी पण ते पॉसिबल आहे. काही म्हणजे काय तर नेहमी लक्षात ठेवा की मिनिमम 1 आणि मॅक्झिमम सर्व, मिनिमम 1 आणि मॅक्झिमम सर्व. आता जर सगळेच्या सगळे ए बी असेल तर मग डायग्राम परत ही काढताच येईल आपल्याला. ही सुद्धा डायग्राम काय आहे तर ही सुद्धा डायग्राम पॉसिबल आहे. कारण बघा की सर्व ए बी आहे तर ह्या दोन ज्या डायग्राम आहेत त्याच मी इथं काढलेल्या आहेत, त्या पण तर पॉसिबल आहेतच, त्या सुद्धा काय तर पॉसिबल आहेत. आणि म्हणून बघा की काही ए हे बी आहे त्याची आपल्याला ह्या 4 डायग्राम्स काढता येतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, काही ए हे बी नाहीत, काही ए बी नाहीत, याची डायग्राम कशी काढता येईल की काही हे ए आहेत, एवढे बी आहेत. बघा हा जो भाग आहे ना जो कॉमन आहे ए आणि बी, तो तर बी आहे, पण जो उरलेला जो भाग आहे बघा, हा जो भाग हा काय तर हा बी आहे का? नाही. त्यामुळे आपण काय म्हणू की काही ए जो भाग आहे ना हा बी नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा की अजून आपल्याला कसं विचार करता येईल की काही ए हे बी नाही. आता हे जे काही ए हे बी आहेत त्याच्याच डायग्राम काही आपल्याला इथं काढता येईल. जसं ही जी डायग्राम काढली आहे की मोठा सर्कल जो आहे तो ए चा आहे, त्यापैकी काही बी आहे, पण जो बाहेरचा भाग आहे बी च्या बाहेरचा भाग आहे तो ए आहे का? सॉरी तो बी आहे का? तो बी नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे काय म्हणता येईल आपल्याला की काही ए हे बी नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, अजून आपण जर मग मी तुम्हाला सांगितलं की काही म्हणजे काय मिनिमम 1 मॅक्झिमम सर्व. तर जर सर्व ए हे बी नाही तर याची डायग्राम कशी काढता येईल आपल्याला की याची डायग्राम आपल्याला या पद्धतीने काढता येईल की सगळेच्या सगळे वेगळे आहेत, ए आणि बी दोन्ही पण काय तर दोन्ही पण वेगळे आहेत. ठीक आहे का? कारण काही म्हणजे काय तर मिनिमम 1 मॅक्झिमम सर्व होतात. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला डायग्राम काढता येईल. अजून काही पॉसिबल आहे का तर बघा, काही ए हे बी नाहीत, काही ए हे बी नाहीत. हा ठीक आहे. तर एवढे डायग्राम्स काय तर पॉसिबल आहेत. त्यानंतर बघा कोणताही ए हा बी नाही, याची एकच डायग्राम असते, ती म्हणजे काय तर हा ए चा सर्कल आहे आणि हा काय तर बी चा सर्कल आहे. बघा ए चा सर्कल आणि काय तर बी चा सर्कल, ए आणि बी. आता हे दाखवण्यासाठी आपण काय तर थोडेसे एक रेषा दोघांमध्ये काढतो, कारण ते प्रश्न सॉल्व्ह करायला काय तर थोडं सोपी जाते. त्यामुळे तुम्ही सुद्धा सवय करा फक्त ए आणि बी चा एक वेगवेगळा सर्कल काढण्यापेक्षा. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या की प्रत्येकाचा, आणि जर तुमच्याकडे तुम्ही जर नोट्स काढत असणार तर हे चारही सेंटेन्सचे कोणकोणत्या प्रकारचे डायग्राम्स काढले जातात हे काढून ठेवा. ठीक आहे. हे फार महत्वाचं आहे. आता नेमका बघा की प्रश्न कसं सॉल्व्ह करायचंय. कारण जर एखादी जर प्रश्न दिलाय जसं सर्व ए बी आहेत, ठीक आहे, याची आपल्याला हे 2 डायग्राम काढता येतात, मग कोणताही ए बी हा नाही, मग या 2 मध्ये परत आपल्याला 2-2 काढावे लागतील. आणि जर असेच जर सपोज स्टेटमेंट 3 दिले, 4 दिलेत किंवा मग काहीचा जर स्टेटमेंट दिले तर नंबर ऑफ डायग्राम्स आहे, डायग्रामची संख्या ती तर वाढणार आहे.
आणि मग अशा वेळेस काय होईल की आपल्याला तेवढं वेळ आहे तेवढं पुरणार नाही आहे. ठीक आहे, बघा मी तुम्हाला काय म्हणतोय की काही सर्व ए बी आहेत. आपण हा जो प्रश्न दिला आहे ना स्क्रीनवर, तो प्रश्न सॉल्व्ह करून बघू, मी तुम्हाला पूर्ण आयडिया येईल की सर्व ए हे बी आहेत. कसं डायग्राम काढता येईल आपण याच्यावरून बघा की सर्व ए दोन प्रकारच्या डायग्राम्स आहेत. सर्व ए हे बी आहेत. एक डायग्राम अशी आहे आणि दुसरी काय तर ही अशी डायग्राम आहे. ठीक आहे, या दोन प्रकारचे काढता येतात. नेक्स्ट दुसरा स्टेटमेंट काय की कोणताही सी हा ए नाही, तर आपण ए पासून सी ला वेगळा करू ना. तर बघा याच्यामध्ये सी कुठं काढता येईल, या पहिल्या डायग्राम मध्ये मी जर सी ला इथं काढलं तरी पण चालेल. ठीक आहे, दुसरी अजून काय डायग्राम पॉसिबल आहे तर बघा अशी डायग्राम होती, सी ला जर मी इथं काढलं तरी पण पॉसिबल आहे ना, का कारण कोणताही सी हा ए नाही, ए आणि सी ला कम्प्लिटली मी वेगळं ठेवलंय. बघा इथं मध्ये रेषा काढतोय. ठीक आहे, अजून कशी डायग्राम काढता येईल तर ही अशी सुद्धा डायग्राम काढता येईल. बघा हा बी आहे, हा मोठा सर्कल बी आहे, तर इथून हे असं वेगळा सी काढलाय, हे तर पॉसिबल आहेच ना, राईट. मग आपल्याला या पहिल्याच डायग्राम मध्ये दुसरा ज्यावेळेस मी स्टेटमेंट ड्रॉ करतोय तर परत त्याचे 3 डायग्राम होत आहेत ना. आणि त्याच पद्धतीने इथं बघा की ही जी डायग्राम राहिलेली आहे याच्यामध्ये सुद्धा आता आपल्याला सी ड्रॉ करायचं, तर कुठे ड्रॉ करता येईल तर बघा की कोणताही सी हा ए नाही, तर मग हा एकच सर्कल आहे, इथून एक वेगळा सर्कल काय तर सीचा काढावा लागेल. बरोबर. आता बघा की हे 4 डायग्राम्स, या 2 स्टेटमेंट वरून हे 4 डायग्राम्स काढता आले मला. ठीक आहे, मी परत सांगतोय की जर काहीचे जर डायग्राम्स आले तर ऑब्वियस आहे की इथं हे बघा काहीसाठी, ठीक आहे, वरच्या बाजूला राईट कॉर्नर मध्ये तुम्हाला काय दिसत आहे तर काहीचे 4 डायग्राम दिसत आहेत. मग त्याचे नंबर ऑफ डायग्राम्स हे काय तर ऑब्वियस आहे काय होईल तर ते वाढतील. आणि जर इथं स्टेटमेंट मध्ये 3, 4 जर स्टेटमेंट दिले असेल तर विचार करा की किती डायग्राम काढायला लागेल. अशा वेळेस तुम्हाला 10-15 डायग्राम सुद्धा काढावं लागू शकतात, पण त्याची गरज नाही आहे. आपण थोडंसं प्रॅक्टिस करायचं आहे आणि मी तुम्हाला एक टेक्निक सांगतोय त्याचा यूज करा, सगळे प्रश्न लगेच अगदी चुटकीसरशी सॉल्व्ह होणार आहेत. बघा आता कॉन्सेप्ट समजून घेऊ की आपण डायग्राम तर काढले, स्टेटमेंट वरून डायग्राम काढलेत, कन्क्लुजन बघा कोणताही बी हा सी नाही. एक सांगतोय की तुम्हाला राईट मार्क कधी करायचे, शुअर राईट मार्क कधी करायचा आहे, ज्या वेळेस सगळ्या डायग्राम्स मध्ये ते बरोबरच असेल तरच तो राईट मार्क असणार, अदरवाईज तो चुकीचा असणार आहे. ठीक आहे, जर परत लक्षात घ्या की सगळ्या डायग्राम जेवढे पण तुम्ही डायग्राम्स काढलेले आहेत त्या सगळ्या डायग्राम्स मध्ये जर बरोबर असेल तरच तो बरोबर, अदरवाईज एका डायग्राम मध्ये चुकीचं झालं तरी तो चुकीचा असणार आहे. तर आपण बरोबर आहे हे कधी म्हणू की तो निश्चितच बरोबर आहे, कोणतीही काही कंडिशन आली जरी तरी तो काय तर तो बरोबर आहे, तरच आपण काय तर तो निश्चित बरोबर आहे असं म्हणणार आहोत. ठीक आहे, बघा इथं कोणताही बी हा सी नाही. आता मला सांगा की या पहिल्याच डायग्राम मध्ये काही सी हे बी दिसत आहेत किंवा काही बीचा भाग हा सीचा आहे, त्यामुळे या पहिल्याच डायग्राम मध्ये तो चुकीचा येतोय ना, आणि म्हणून काय तर मी या पहिल्या कन्क्लुजनला काय तर चुकीचा मार्क करणार. ठीक आहे, मी तुम्हाला काय सांगितलं, सगळ्या याच्यामध्ये बरोबर असेल तरच बरोबर मार्क करायचा, अदरवाईज बरोबर मार्क करायचा नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघू. काही बी हे सी, काही बी हे ए आहेत. बघा या पहिल्या डायग्राम मध्ये काही बी हे ए आहेत का चेक करा. बघा या सगळ्या बी पैकी या पहिल्या डायग्राम मध्ये काही बी पैकी काही ए आहेत. बघा मोठा जो सर्कल आहे, बाहेरचा जो सर्कल आहे तो बीचा आहे आणि मधला जो सर्कल आहे तो काय तर तो एचा आहे. ठीक आहे, म्हणजे त्या सगळ्या बी पैकी काही जे आहेत ते काय तर ते ए आहेत, म्हणजे याच्यामध्ये बरोबर आहे. दुसऱ्या डायग्राम मध्ये बघा की या सगळ्या बी पैकी काही ए आहेत, सगळे बी हे सगळे ए आहेत ना, किंवा सगळे ए बी आहेत. मी तुम्हाला या स्लाइडमध्ये तेच सांगितलं होतं की सगळे बी हे ए आहेत, म्हणजे काही बी हे ए राहणारच आहेत. जस्ट आधी जो तुम्हाला स्टेटमेंट सांगितला त्यामध्ये क्लिअर केले मी, राईट, की सगळे बी हे ए असेल म्हणजे कोणतेही काही कन्सिडर करा ना, ते तर ए राहणारच आहेत. याचा अर्थ काय की याच्यामध्ये सुद्धा काय तर तो बरोबर आहे, राईट. याच्यामध्ये बघा की या सगळ्या बी पैकी हे एवढे जे आहेत ते काय तर ते तेवढे काय तर ते ए आहेत, म्हणजे हा यामध्ये सुद्धा बरोबर आहे आणि यामध्ये सुद्धा काय असणार तर तो बरोबर असणार, कारण डायग्राम सारखीच आहे, राईट. म्हणजे हा जो दुसरा जो कन्क्लुजन आहे तो काय असेल तर बरोबर असेल, का कारण सगळ्या डायग्राम मध्ये तो बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा. काही बी हे सी आहेत, काही बी हे सी आहेत का, जर मी फक्त ही एक डायग्राम जर कन्सिडर करतोय किंवा ही एक डायग्राम कन्सिडर करतोय तर मला क्लिअरली दिसत आहे की बी आणि सी तर कम्प्लिटली वेगळे आहेत. म्हणून बी आणि सी काय तर लक्षात येते वेगवेगळे आहेत. त्यामुळे काही बी हे सी आहेत हे सगळ्या डायग्राम मध्ये बरोबर येते का, बरोबर येत नाही आहे. ठीक आहे, अशी अपेक्षा ठेवतोय की मित्रांनो हा तुम्हाला कॉन्सेप्ट अगदी चांगला समजला असेल. ठीक आहे, प्रश्न येतोय की एवढे सारे डायग्राम्स काढायचे का आणि सॉल्व्ह करायचं का. ठीक आहे, तर हे सगळे डायग्राम्स काढायची गरज नाही. आता आपण काय करणार आहोत तर बघा मी तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक सांगतोय. ठीक आहे, त्याचाच यूज करा आणि कसं सॉल्व्ह करा, अगदी सोपं लगेच सॉल्व्ह होतं. की या सगळ्या डायग्राम मध्ये जी पहिली जी डायग्राम काढली आहे मी त्याला लिहू आपण, त्या खाली लिहा बेसिक डायग्राम, आणि तीच फक्त एक डायग्राम काढायची गरज आहे, बेसिक. ठीक आहे, इथं पण बेसिक आणि ही सुद्धा काय येणार तर बेसिक. ठीक आहे, फक्त बेसिक डायग्राम काढायची, चांगले डोळ्यात भरून घ्या चांगले डोळ्यात भरून घ्या, कारण मी फक्त बेसिक डायग्रामच तुम्हाला आता काढून दाखवून प्रश्न सॉल्व्ह करून दाखवणार आहे. बघा सर्व ए हे बी आहेत, याची बेसिक डायग्राम कशी आहे
ही या पद्धतीने सर्व ए हे काय तर बी आहे. ठीक आहे, मला सांगा आता कोणताही सी हा ए नाही. आता डायग्राम काढताना ए आणि सी ची डायग्राम फक्त आपल्याला काढायची आहे. सी ला फक्त डायग्राम काढायची की सी ला ए पासून कम्प्लिटली वेगळा ठेवायचा आहे. ठीक आहे, बघा बी आणि सी चं काही रिलेशन दिले का? दिलेलं नाहीये. त्यामुळे लक्षात ठेवा की डायग्राम काढताना आता सी ची डायग्राम काढताना मिनिमम ओव्हरलॅपिंग असायला पाहिजे. मिनिमम ओव्हरलॅपिंग म्हणजे काय तर कमीत कमी एकावर एक यायला पाहिजे. जर मी या ठिकाणी सी काढतोय किंवा या ठिकाणी जर मी सी काढतोय तर लक्षात ठेवा की तो बी सोबत ओव्हरलॅप होतोय. ठीक आहे, तो ए पासून वेगळा तर असेल पण काय तर तो बी सोबत ओव्हरलॅप होत आहे. मग अशा वेळेस काय करू आपण? कमीत कमी ओव्हरलॅप झाला पाहिजे. त्यामुळे आपण काय करणार आहोत तर सी ला बी पासून सुद्धा वेगळा ठेवू. म्हणजे ए पासून तर वेगळा आहेच पण तो काय तर तो बी पासून सुद्धा वेगळा ठेवायचा आहे. ठीक आहे, बी आणि सी चं तसं पण आपल्याला रिलेशन दिलेलं नाहीये त्यामुळे आपण सी तर पुढे पण काढू शकतो. फक्त ए पासून त्याला वेगळं ठेवायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता याच्यामध्ये आपल्याला फक्त आता चेक करायचंय कोणताही बी हा सी नाही. आता बी हा सी नाही यामध्ये फक्त आता पहिला कन्क्लुजन राहू द्या, दुसरे दोन कन्क्लुजन चेक करा. बघा काही बी हे ए आहेत, काही बी हे ए आहेत का? काही बी हे ए आहेत. बघा या सगळ्या बी पैकी काही ए आहेत त्यामुळे हा तर बरोबर आहे. काही बी हे सी आहेत का? यामध्ये क्लिअरली मला दिसत आहे की ते नाहीये पॉसिबल. बी आणि सी तर कम्प्लिटली वेगळे आहे त्यामुळे हा तर काय तर चुकीचा येईल. ठीक आहे, बघा आता या एका डायग्राम वरून तुम्हाला दोन कन्क्लुजन सॉल्व्ह करता येईल. आणि कोणते कन्क्लुजन सॉल्व्ह करता येईल? जे पॉझिटिव्ह आहेत, जे पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह म्हणजे काय की ज्याच्यामध्ये नाही शब्द नाहीये असे कन्क्लुजन तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. आणि म्हणून बघा की हे दोन कन्क्लुजन तुम्हाला आन्सर काढता आलं पण या तिसऱ्याचा म्हणजे जो पहिला जो कन्क्लुजन होता त्याचा तुम्हाला आन्सर या डायग्राम वरून फक्त काढता येणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला थोडंसं विचार करावा लागणार आहे. बघा विचार आता कसं करायचंय कारण हा निगेटिव्ह कन्क्लुजन आहे, यामध्ये नाही शब्द आहे. तर मग हा जो सी आहे सी ला कुठे ड्रॉ करता येईल? कारण प्रश्नामध्ये स्टेटमेंटमध्ये मला फक्त काय ए आणि सी चा रिलेशन दिलेला आहे, बी आणि सी चं दिलेलं आहे का? नाही. मग तो मी इथं ड्रॉ केला किंवा इथं ड्रॉ केला तरी पण चालेल ना, तरी पण चालणार आहे बरोबर. मग जर मी म्हणतोय की कोणताही बी हा सी नाही ते पॉसिबल आहे का? नाही, कारण इथं ड्रॉ केला किंवा या ठिकाणी ड्रॉ केला तरी पण बी हा सी असू शकतो आणि म्हणून काय होणार तर हा चुकीचा होणार आहे. बघा यासाठी तुम्हाला फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. मी काय सांगितलं की पॉझिटिव्ह कन्क्लुजन फक्त एका बेसिक डायग्राम वरून ड्रॉ करता येतं, आन्सर शुअर येतं, तेवढंच ड्रॉ करा. पण जर निगेटिव्ह कन्क्लुजन आलं तर तुम्हाला एक्स्ट्रा थोडंसं विचार करावा लागणार आहे, जसं आपण यामध्ये हे ड्रॉ केलेलं आहे. ठीक आहे, अजून काही प्रश्नांचा आपण प्रॅक्टिस घेऊ, तुम्हाला चांगले कॉन्सेप्ट क्लिअर होतील. आणि परत सांगतोय की हेच प्रश्न परत परत सॉल्व्ह करा. ठीक आहे, आणि कॉन्सेप्ट क्लिअर करा. आणि हे झाल्यानंतर म्हणजे एक दोनदा रिवाइज झाल्यानंतर मग दुसरे प्रश्न पण घ्या आणि प्रयत्न करून बघा. प्रश्न सॉल्व्ह करता करता तुमचे लॉजिक डेव्हलप होणार आहे. ठीक आहे, बघा आता प्रश्न घेऊ आपण डायरेक्ट. सर्व पदवीधर पुरुष आहेत, काही पदवीधर अधिकारी आहेत. मी बेसिक डायग्राम लगेच काढून घेतो निष्कर्ष न बघता. ठीक आहे, सर्व पदवीधर काय तर पुरुष आहेत. बघा सर्व पदवीधर पीडी लिहितोय मी. ठीक आहे, सर्व पदवीधर काय तर पुरुष आहेत, ही झाली त्याची बेसिक डायग्राम. काही पदवीधर अधिकारी आहेत. बघा आता काही पदवीधर अधिकारी आहेत. जर मी आता याचं थोडीशी नाही एक बघा याची डायग्राम सर्व पदवीधर पुरुष आहेत याची डायग्राम अशी काढण्याची थोडीशी सवय लावा. ठीक आहे, हे जास्त योग्य डायग्राम आहे. कारण आता अधिकारी काढायचे तर पुरुषांसोबत तर काही रिलेशन दिलेलं नाहीये, फक्त पदवीधर आहे त्यांसोबतच. त्यामुळे काय येणार तर हा असा जो आहे तो हा होणार अधिकारी यांचा सर्कल असणार आहे. बघा आता काही पदवीधर काय झाले तर पुरुष झालेत आणि काही पदवीधर हे काय झाले तर अधिकारी झालेले आहेत. आता यामध्ये बघा की रिलेशन आपल्याला कशाचं दिलंय की पदवीधर आणि अधिकारी यांचं दिलंय. पदवीधर आणि अधिकारी, मला थोडंसं विचार करू सांगा की अधिकारी आणि पुरुष हे कम्प्लिटली वेगळे राहू शकतात का? अधिकाऱ्यांचा सर्कल हा कम्प्लिटली वेगळा काढू शकतो का तुम्ही? काढू शकताय का तुम्ही? तर हे पॉसिबल नाहीये का? कारण सगळे पदवीधर पुरुष आहेत आणि काही पदवीधर हे अधिकारी आहेत. याचा अर्थ काय की अधिकारी काही तर पुरुष असणारच आहेत, बरोबर ना? एवढं लॉजिक जर डेव्हलप झालं तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळं ड्रॉ करता येईल. ठीक आहे, आता बघा आपण अनुमान बघू किंवा निष्कर्ष बघू काय दिले. सर्व पुरुष पदवीधर आहेत. सर्व पुरुष पदवीधर आहेत का? नाही आहेत. का? कारण सगळे पदवीधर पुरुष आहेत, सगळे पुरुष हे पदवीधर नाही आहेत. पहिला चुकीचा झाला. काही पुरुष अधिकारी आहेत. बघा या सगळ्या पुरुषांपैकी काही अधिकारी आहेत, जे पॉसिबल आहे, जे काय तर जे पॉसिबल आहे आणि ते असणारच आहेत. कारण अधिकारी आणि पुरुष आपल्याला वेगळं करता येणार नाही आहे. आणि म्हणून बघा की फक्त 2 बरोबर आहे. त्यामुळे आन्सर काय ना की फक्त अनुमान 2 आहे हा बरोबर आहे. बघा फक्त पॉझिटिव्ह कन्क्लुजन होतो त्यामुळे फक्त एका डायग्राम वरून मी काढू शकलोय. ठीक आहे, आपण निगेटिव्ह कन्क्लुजन वेगळे घेणार आहोत ज्याला आपण टाइप 2 नाव दिलेलं आहे. आता या टाइप मध्ये फक्त आपल्याला पॉझिटिव्ह कन्क्लुजनच आहे. का? कारण सुरुवातीला तुम्हाला बेसिक डायग्रामची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे आणि लॉजिक डेव्हलप व्हायला पाहिजे. नेक्स्ट बघा सर्व हँगर्स दैनंदिन्या आहेत. तर सर्व हँगर्स हे काय तर सर्व हँगर्स काय आहे तर ह्या दैनंदिन्या आहेत. काही दैनंदिन्या ह्या जंक्शन आहेत. बघा आता जंक्शन हे कुठं काढता येईल? या हँगर्स पैकी पण भाग काढता येईल कारण सगळे हँगर्स हे दैनंदिन्या आहेत. पण आपल्याला
हँगर्स आहे ना जंक्शन यांचं रिलेशन दिलेलं नाही, त्यामुळे वेगळं काढा, कारण मिनिमम ओव्हरलॅपिंग असायला पाहिजे बेसिक डायग्राम काढताना. त्यामुळे काही दैनंदिन जंक्शने आहेत, तर ही काही दैनंदिन काय तर जंक्शने आहेत. नेक्स्ट, काही जंक्शने काय तर तापमापी आहे. आता परत दैनंदिन आणि हँगर्स यांच्यासोबत रिलेशन दिलेलं नाहीये तापमापीचा, त्यामुळे वेगळं काढा, तापमापी वेगळं काढा. ठीक आहे, मिनिमम ओव्हरलॅपिंग. नेक्स्ट, काही जंक्शने बघा, काही जंक्शने हँगर्स आहेत का, काही जंक्शने आणि हँगर्स या डायग्राम मध्ये क्लिअरली दिसत आहे की ते एकत्र नाही आहेत. म्हणून असू शकतात, पण या डायग्राम मध्ये एका डायग्राम मध्ये चुकीचं म्हणजे चुकीचं असणार, या डायग्राम मध्ये चुकले, त्यामुळे हा काय होणार तर पहिला चुकीचा आहे. नेक्स्ट, काही जंक्शने दैनंदिन आहेत, काही जंक्शने हे दैनंदिन आहेत, हो आहेत. काही दैनंदिन जंक्शन आहेत म्हणजे काही जंक्शने दैनंदिन तर राहणार आहेतच, त्यामुळे दुसरा काय तर दुसरा बरोबर असणार आहे. नेक्स्ट, काही हँगर्स हे जंक्शने आहेत का, बघा हँगर्स आणि जंक्शने वेगवेगळे आहेत, त्यामुळे पॉसिबल आहे का, नाही. काही हँगर्स तापमापी आहेत का, हँगर्स आणि तापमापी दोन्ही पण वेगळे आहेत. आन्सर काय येणार, फक्त दोन. चार पैकी एकही नाही. इथं ऑप्शन मला वाटतं चुकीचं दिलेलं आहे. इथं ऑप्शन चुकीचे दिलेले आहेत, कुठेतरी माझ्याकडनं प्रिंटिंग मिस्टेक झालेली असणार. पण लक्षात घ्या की आन्सर काय येणार, काही जंक्शने दैनंदिन आहेत, तोच एक फक्त काय तर बरोबर आहे, बाकी सगळे चुकीचे असणार आहेत. नेक्स्ट, सर्व आंबे सफरचंद आहेत. बघा सर्व आंबे, AM लिहितोय, आंबे काय तर सर्व आंबे काय तर हे सफरचंद आहेत. नेक्स्ट, काही सफरचंद काय तर अननस आहेत, काही सफरचंद अननस आहेत. आंब्यापासून वेगळं ठेवा, कारण मिनिमम ओव्हरलॅपिंग असायला पाहिजे. झाली डायग्राम आपली लगेच. नेक्स्ट, काही आंबे अननस आहेत का, आंबे आणि अननस कम्प्लिटली या डायग्राम मध्ये चुकीचं येत आहे, बरं चुकीचं आहे ना. काही अननस आंबे आहेत का, अरे नाही, पॉसिबलच नाही, कारण आंबे आणि अननस दोन्ही पण वेगळे आहेत, दोन्ही पण अनुमान काय तर हे बरोबर नाही, त्यामुळे चौथा पर्याय हा काय असेल तर बरोबर असणार आहे. नेक्स्ट, पुढचं बघा, सर्व फुले देठ असतात, सर्व फुले देठ, तर सर्व फुले हे काय तर हे देठ आहेत. सर्व देठ काय तर हे मुळे आहेत, म्हणजेच काय येणार तर हा याच्या आतमध्ये येणार आहे. सर्व देठ काय तर मुळे. मला सांगा की फुले आणि मुळे हे दोन सर्कल वेगळे काढू शकणार आहेत का, नाही, कारण देठांच्या आतमध्येच फळे आहेत ना, आणि देठ हे सगळे मुळांच्या आतमध्ये आहे. ऑब्वियस आहे, म्हणजे सगळे फुल जे आहे ते मूळ काय तर मूळ राहणार आहेत. ठीक आहे, बघा आता सर्व मुळे फुले आहेत, सर्व मुळे फुले आहेत का, सगळे नाही आहेत, काही आहेत, त्यामुळे हा चुकीचा झाला. ठीक आहे. नेक्स्ट, सर्व देठ फुले आहेत का, सर्व देठ फुले नाही आहेत, हा सुद्धा चुकीचा झाला. आन्सर काय, 1 व 2 दोन्ही योग्य नाही आहेत. नेक्स्ट, पहिला जो बघा, सर्व आंबे वांगी आहेत. बघा सर्व आंबे, सर्व आंबे हे काय तर हे वांगी आहेत. सर्व वांगी काय आहेत, टोमॅटो आहेत, तर ठीक आहे, सर्व वांगी या पद्धतीने काय तर ह्या टोमॅटो आहेत. आणि काही टोमॅटो हे संत्री आहेत, या टोमॅटोंपैकी काहीच काय आहे तर संत्री आहेत. नेक्स्ट, निष्कर्ष बघा, काही संत्रे वांगी आहेत, काही संत्रे हे वांगी आहेत. संत्रे आणि वांगी यामध्ये दिसत आहे का, नाही, त्यामुळे हा चुकीचा होणार. काही वांगी आंबे आहेत, काही वांगी, बघा काही वांगी, या सगळ्या वांग्यांपैकी काही काय तर हे आंबे आहेत, त्यामुळे हा काय येणार तर हा बरोबर येणार. नेक्स्ट, काही आंबे संत्रे आहेत का, आंबे आणि संत्रे दोन्ही पण वेगळे आहेत, तो येणार आहे का, नाही. सर्व टोमॅटो आंबे आहेत, या सर्व टोमॅटोंपैकी काहीच काय तर हे आंबे आहेत, हा सुद्धा येणार आहे का, हा सुद्धा येणार नाही. बरोबर कोणता आहे तर फक्त 2 बरोबर आहे, तिसरा पर्याय हा आपला योग्य असणार आहे. बघा मित्रांनो, लक्षात येत असेल की पॉझिटिव्ह कन्क्लुजन असेल तर अगदी सोपी आहे आणि एकही प्रश्न सोडू नका. फक्त तुम्हाला बेसिक डायग्राम तेवढी काढता आली पाहिजे. आणि लक्षात ठेवा की काय आहे, यामध्ये बेसिक डायग्राम काढताना मिनिमम ओव्हरलॅपिंग असायला पाहिजे, तरच ते पॉसिबल आहे. जर तुम्ही ओव्हरलॅपिंग विनाकारण जर वाढवलं, जसं इथं संत्र्याचा सर्कल असा जर वाढवला ना, तर तुमचा आन्सर चुकणार आहे, शुअर चुकणार आहे. ठीक आहे, त्यामुळे मिनिमम ओव्हरलॅपिंग लक्षात ठेवा बेसिक डायग्राम सोबत, आणि काय तर फक्त पॉझिटिव्ह कन्क्लुजन. ठीक आहे, निगेटिव्ह कन्क्लुजन अजूनपर्यंत आपण सॉल्व्ह करायला आहोत. नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा, काही नेते बुद्धिवान आहेत, काही नेते हे काय तर बुद्धिवान आहेत. सर्व व्यवस्थापक बुद्धिवान आहेत. आता बघा की सर्व व्यवस्थापक बुद्धिवान आहेत, म्हणजे नेते आणि व्यवस्थापकचा रिलेशन दिलेला आहे का, रिलेशन दिलेला नाही आहे, फक्त ते बुद्धिवानाच्या आतमध्येच असायला पाहिजे. त्यामुळे इथं काय लिहितोय मी, व्यवस्थापक लिहितोय. हा एक छोटासा सर्कल काढला व्यवस्थापक यांचा. आता बघा, सर्व नेते बुद्धिवान आहेत, सर्व आहेत का, सर्व नाही आहेत. डायग्राम मध्ये दिसत आहे की काहीच नेते आहेत, सर्व नाही आहेत, त्यामुळे पहिला तर काय निष्कर्ष चुकीचा झाला. काही व्यवस्थापक बुद्धिवान आहेत, बघा काही व्यवस्थापक बुद्धिवान, आपल्या डायग्राम मध्ये क्लिअरली दिसत आहे की सर्वचा सर्व व्यवस्थापक आहे, आणि हे इथं दिलेलं पण आहे ना की सर्व व्यवस्थापक बुद्धिवान आहेत. सर्व आहे म्हणजे की काही तर असणारच आहेत, कारण कोणतीही काही कन्सिडर करा, त्यामुळे काय असणार तर दुसरा हा बरोबर असणार आहे. आन्सर काय येणार याचं, की कोणता निष्कर्ष काढता येईल तर तो फक्त दुसरा आहे, तो निष्कर्ष काढता येतो. नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा की पुढील विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते निष्कर्ष काढता येतील. सर्व वाघ शूर आहेत, तर बघा डायग्राम काढू की सर्व वाघ
सर्व वाघ हे काय तर हे शूर आहेत, सर्व वाघ हे शूर आहेत. काही शूर प्राणी हे दयाळू आहेत. बघा, काही शूर प्राणी, या सगळ्या शूर पैकी काही, वाघ आणि दयाळू यांचा रिलेशन दिलेला नाहीये, त्यामुळे काय लिहू आपण, फक्त काही शूर प्राणी हे दयाळू आहेत. मिनिमम ओव्हरलॅपिंग, वाघासोबत दयाळू केलं तरी पण चालेल, पण तो मिनिमम ओव्हरलॅपिंग होणार नाहीये. आणि मग तुम्हाला वाघ आणि दयाळूचा प्रश्न विचारला तर अशा वेळेस नाहीचा कन्क्लुजन आला तर तो तुम्हाला काढता यायला पाहिजे. ठीक आहे. आणि म्हणून मी काय करतोय, आधी पॉझिटिव्ह कन्क्लुजन घेतोय, नंतर आपण निगेटिव्ह कन्क्लुजन घेणार आहोत, त्यामुळे थोडंसं तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायचे आहेत. बघा आता डायग्राम झाली आपली. काही वाघ दयाळू आहेत, काही वाघ दयाळू आहेत का, अरे हे दोन्ही पण तर वेगळे आहेत ना, नाही, काही वाघ हे दयाळू नाहीत, त्यामुळे हा येणार नाही. टाम वाघ आहे, म्हणजे टाम कुठे येणार, तर या ठिकाणी कुठेतरी टाम येईल. ठीक आहे. टाम वाघ आहे म्हणून तो शूर आहे, ऑब्वियस आहे, सगळे वाघ काय तर हे शूर आहेत. मग टाम जर वाघ असेल तर ऑब्वियस आहे तो शूर आहे, त्यामुळे आन्सर काय येणार, फक्त 2 आहे, तो काय असेल तर योग्य असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, पुढील विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणता किंवा कोणते निष्कर्ष काढता येते. बघा, सर्व सफरचंद आंबे आहेत, सर्व सफरचंद हे काय आहे तर हे आंबे आहेत, आणि सर्व आंबे हे केळी आहेत. याचा अर्थ काय की सफरचंद ऑब्वियस आहे, तो केळीच्या आतमध्येच असणार आहे. तुम्ही काहीही करा पण सफरचंद हा केळीचा आतमध्ये असणार आहे. कोणत्याही कितीही डायग्राम काढा, सफरचंद हा केळीचा आतमध्ये असणार आहे. मग त्याच्यावरचा काहीही प्रश्न आला तरी पण शुअर असणार आहे की सर्व सफरचंद हे केळी असणार आहे. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या की हे प्रॅक्टिस मधून तुम्हाला यायला पाहिजे. नेक्स्ट बघा, आता सर्व सफरचंद केळी आहेत, तेच मी विचारलं होतं की हे शुअर असंच असणार आहे. निष्कर्षामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की सफरचंद आणि केळीचं डायरेक्ट रिलेशन नाही दिलेलं विधानांमध्ये, निष्कर्षांमध्ये असणार आहे. बघा, सर्व सफरचंद केळी आहे, हो ते असणारच आहेत की सर्व सफरचंद केळी असणार का, कारण सर्व सफरचंद आंबे आहेत आणि सर्व आंबे केळी आहेत, म्हणजे सर्व सफरचंद ऑब्वियस आहे, केळी राहणार नाही. पहिला निष्कर्ष तर बरोबर आहे. नेक्स्ट, काही केळी आंबे आहेत, काही केळी, बघा या सगळ्या केळींपैकी हे एवढे काय तर आंबे आहेत, त्यामुळे हा पण काय तर बरोबर आहेत. 1 आणि 2 दोन्ही पण काय तर निष्कर्ष काढता येतो. नेक्स्ट, खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहेत. बघा, विधान पहिला जो आहे, सर्व गाढव कष्टाळू आहेत. सर्व गाढव काय तर हे कष्टाळू आहेत, तर सर्व गाढव कष्टाळू आहेत. डायग्राम काढू आपण. सर्व गाढव हे काय तर हे कष्टाळू आहेत. त्यानंतर काही कष्टाळू प्राणी हे मानव आहेत. बघा, या कष्टाळूंपैकी काही काय तर मानव आहेत. रिलेशन मध्ये काय विचारणार आहे आपल्याला, बघा निष्कर्षांमध्ये गाढव आणि माणूस, गाढव आणि मानव ते काय तर ते एकत्र येऊ शकतात. सर्व गाढव मानव राहू पण शकतात, नाही पण राहू शकतात, काही पण राहू शकतात. ठीक आहे. का, आपल्या रिलेशन दिलेलं नाहीये. हा जो मानवाचा सर्कल आहे हा असा जरी ड्रॉ केला ना तरी पण पॉसिबल आहे. पण आपल्याला काय करायचंय, सध्या आपण पॉझिटिव्ह कन्क्लुजन घेतोय, म्हणून मिनिमम ओव्हरलॅपिंग, गाढव आणि मानवाला ओव्हरलॅप करू नका. ती शक्यता आहे, ती पॉसिबिलिटी आहे, पण आपल्याला मिनिमम ओव्हरलॅपिंग करायचंय. बघा, काही गाढव कष्टाळू आहेत, काही गाढव हे कष्टाळू आहेत, हो बरोबर आहे, कारण ते कष्टाळूच्या आतमध्येच आहेत. काही गाढव मानव आहे, इथे डायग्राम मध्ये दिसताय ना की ते चुकीचं आहे, म्हणून काय तर चुकीचं असणार, त्यामुळे पहिला जो निष्कर्ष आहे तो बरोबर असणार आहे. नेक्स्ट, टाइप 2 मध्ये बघा, आता टाइप 2, आता यामध्ये आपण काय घेतोय तर जे निगेटिव्ह कन्क्लुजन आहेत ना ते आपण कव्हर करणार आहोत. निगेटिव्ह कन्क्लुजन असणारे आपण आता कव्हर करणार आहोत. ठीक आहे. बघा, आता निगेटिव्ह कन्क्लुजन काय आहे, कसे ड्रॉ करायचे आहे, तुम्हाला थोडासा एक्स्ट्रा विचार करायचा आहे. बेसिक डायग्राम काढणार आहोत आणि एक एक्स्ट्रा डायग्राम काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक्स्ट्रा डायग्राम कशी डायग्राम काढायची त्यासाठी तुम्हाला विचार करावा लागणार आहे. नेक्स्ट बघा, सर्व दिवे खांब आहेत. सर्व दिवे हे काय तर हे खांब आहेत. त्यानंतर सर्व खांब, बघा हे दिवेसाठी DI लिहितोय. सर्व खांब हे काय तर हे दार आहेत. सर्व खांब काय तर हे दार. बघा, तुम्हाला निष्कर्ष म्हणून तुम्हाला सांगतोय की दिवे आणि दारचा रिलेशन असणार आहे. आता मला सांगा की दिवे आणि दार याला वेगळं काढता येणार आहे का रे? नाही, शक्यच नाहीये. सगळे दिवे हे दाराच्या आतमध्ये असणार आहे. मगाशी पण असाच एक प्रश्न आला होता. ठीक आहे, पण त्यावेळेस पॉझिटिव्ह कन्क्लुजन, इथं निगेटिव्ह कन्क्लुजन असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता कोणतेही दार दिवे नाही. कोणतेही दार दिवे नाही शक्य आहे का? शक्यच नाही. सगळे दिवे हे दार असणारच आहे, किंवा काही दारांपैकी काही दिवे असणार आहेतच आहे. त्यामुळे हा जो आहे हा काय असेल तर चुकीचा असणार आहे. शुअर सांगतोय आपण. ठीक आहे. नेक्स्ट, काही खांब हे दिवे आहेत. हा तर पॉझिटिव्ह कन्क्लुजन आहे. यामध्ये डायग्राम मध्ये चेक करून घ्या. बघा, काही खांब हे दिवे आहेत. काही खांब, या काही खांबापैकी हे काही दिवे आहेत, ते काय तर हा बरोबर असणार आहे. आन्सर काय येणार, फक्त बी बरोबर असणार आहे. बघा, पॉझिटिव्ह कन्क्लुजनचा प्रॅक्टिस करा आणि सोडवल्यानंतर विचार करून बघा, आणि निष्कर्षामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की नेमकं काय विचारणार आहेत म्हणून. ठीक आहे. बघा, पुढचे अजून प्रश्न घेऊ. काही उंदीर मांजर आहेत. डायग्राम काढतो. काही उंदीर हे काय तर हे मांजर आहेत. काही मांजर हे कुत्रे आहेत. काही मांजर हे कुत्रे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, एकही कुत्रा गाय नाही. म्हणजे गाय आणि कुत्रा यांचा सर्कल काहीतरी वेगळा असायला पाहिजे. बघा, आता एकही कुत्रा गाय नाही. गाय आणि कुत्रा यांचाच रिलेशन दिले ना आपल्याला. मला सांगा की मांजर आणि गायचा रिलेशन दिले का? नाही. मग हा गायचा सर्कल मी इथं पण ड्रॉ करू शकतो, किंवा इथं पण ड्रॉ करू शकतोय, किंवा या ठिकाणी पण ड्रॉ करू शकतोय. चुकणार तर नाहीये.
पण आपण फक्त पॉझिटिव्ह कन्क्लुजन ड्रॉ करायचं तर असं काढता येईल, पण गायचा सर्कल लक्षात ठेवा, कुत्र्यापासून वेगळं ठेवा ना आणि ड्रॉ कुठं पण करा, चालणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता की एकही गाय मांजर नाही, एकही गाय मांजर नाही. मी तुम्हाला आताच काय सांगितलं की हा जो गायचा सर्कल आहे इथे ड्रॉ करता येईल ना आपल्याला. मग अशा वेळेस काय होणार की मांजर गाय होणार आहे, याचा अर्थ काय की हा जो कन्क्लुजन आहे हा चुकीचा असेल. ठीक आहे, कारण ते पॉसिबल आहे ना. ठीक आहे, नेक्स्ट एकही कुत्रा उंदीर नाही. बघा कुत्रा उंदीर नाही हे शक्य आहे का? एकही कुत्रा उंदीर नाही. आपल्या रिलेशन कशात दिले की काही उंदीर हे मांजर आहे, काही मांजर का कुत्रे आहेत. पण या कुत्र्याला मी इथं जरी ड्रॉ केलं, सॉरी या कुत्र्याला बघा मी दुसरी एक डायग्राम काढतोय की काही उंदीर हे मांजर आहेत आणि काही कुत्रे काय आहेत तर मांजर आहेत, काही कुत्रे. मग याची डायग्राम अशी जर ड्रॉ केली तर काय चुकणार आहे? कारण प्रश्नामध्ये काय दिले आपल्याला की काही मांजर हे कुत्रे आहेत, ते तर आपण याच्यामध्ये काढले. आणि मग यामध्ये बघा की एकही कुत्रा उंदीर नाही. अरे याच्यामध्ये कुत्रा आणि उंदीर काही एकत्र येत आहे ना, मग हा सुद्धा कन्क्लुजन काय असेल तर चुकीचा असणार. तुम्हाला या पद्धतीने विचार करायचा आहे की ते शक्य आहे की शक्य होतं लगेच चुकीचा मार्क करा. ठीक आहे, नेक्स्ट काही मांजर उंदीर आहेत, हा तर पॉझिटिव्ह कन्क्लुजन आहे. या बेसिक डायग्राम मध्ये चेक करा आणि आन्सर मार्क करा. बघा काही मांजर उंदीर आहेत, काही मांजर हे उंदीर आहेत याच्यावरून लक्षात येते, त्यामुळे हा तिसरा पर्याय काय तर बरोबर असणार आहे. फक्त 3 हा काय तर बरोबर असेल. लक्षात आलं असेल की तुम्हाला निगेटिव्ह कन्क्लुजन साठी कसा विचार करायचा आहे. बरोबर, नेक्स्ट बघा सर्व बी हे एल आहेत, सर्व बी हे काय तर हे एल आहेत. एकही एल हा टी नाही, एकही एल हा काय तर हा टी नाही. मला सांगा की सगळे बी हे एलच्या आतमध्ये आहे. ठीक आहे, आणि एल आणि टी कम्प्लिटली वेगळे आहेत. मग बी आणि टी एकत्र येऊ शकतात का? शक्यच नाहीये. काही कोणती कंडिशन घेतली तरी पण बी आणि टी काय तर एकत्र आहे, कारण एलच्या आतमध्ये बी आहे कम्प्लिटली, त्यामुळे बी आणि टीचं रिलेशन होऊ शकणार नाहीये. बघा आता एवढं फक्त लॉजिक लक्षात घ्या आणि प्रश्न सॉल्व्ह करू आपण. बघा एकही बी टी नाही, बरोबर आहे ना रे? का? कारण शक्यच नाहीये तुम्ही बी आणि टी एकत्र करू शकणार नाही, कारण बी ला नेहमी तुम्हाला एलच्या आतमध्येच ठेवायचं आहे. नेक्स्ट सर्व एल हे बी आहेत. आता हा तर पॉझिटिव्ह कन्क्लुजन आहे, बेसिक डायग्राम मध्ये ड्रॉ करता आपल्याला शोधता येईल की सर्व एल हे बी आहेत का? सर्व नाही, काही एल हे बी आहेत, त्यामुळे हा काय तर चुकीचा झाला. आन्सर काय येणार बघा, फक्त निष्कर्ष एक आहे तो यथार्थ आहे, तो बरोबर आहे. नेक्स्ट पुढील विधाने 1 व 2 सत्य आहेत, म्हणजे विधान दिले आहेत असे गृहीत धरल्यास पुढीलपैकी कोणते निष्कर्ष बरोबर आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. बघा सर्व शिक्षक हे व्यवस्थापक आहेत. डायग्राम काढून घेऊ आपण की सर्व शिक्षक हे काय तर हे व्यवस्थापक आहेत. त्यानंतर काही शिक्षक हे स्त्री आहेत. आता शिक्षकसाठी मी एसएच घेतोय. ठीक आहे, काही शिक्षक हे काय तर हे स्त्री आहेत, काही शिक्षक ह्या स्त्रिया आहेत. या पद्धतीने घेऊ आपण. ठीक आहे, त्यासाठी आपण मी घेतलंय एस. काही शिक्षक. आता मला सांगा की स्त्रिया आणि व्यवस्थापक हे वेगळे करता येणार आहे का? शक्य नाहीये. का? कारण काही शिक्षक हे स्त्रिया आहेत ना आणि सर्व शिक्षक हे व्यवस्थापकच्या आतमध्येच आहे. याचा अर्थ काय की स्त्रिया आणि व्यवस्थापक यामध्ये काहीतरी रिलेशन असणार आहे, ते कम्प्लिटली वेगळं असणार नाही. आणि कन्क्लुजन मध्ये अशा वेळेस जर निगेटिव्ह कन्क्लुजन विचारला जात असेल तर काय विचारणार की एकही स्त्रिया ह्या व्यवस्थापक नाही, याचे चान्सेस जास्त आहे. बघू आपण की काय दिलेलं आहे. बघा काही शिक्षक व्यवस्थापक आहेत, काही शिक्षक हे व्यवस्थापक आहेत. हो सगळेचा सगळे शिक्षक हे व्यवस्थापक आहेत, म्हणजे काही तर बरोबर असणार आहेत. ठीक आहे, नेक्स्ट बघा बघा एकही व्यवस्थापक स्त्री नाही. मी म्हटलं होतं ना ते विचारण्याची शक्यता आहे. हे तुम्हाला प्रॅक्टिस मधून येणार आहे आणि लगेच तुम्हाला लक्षात येईल की हे चुकीचा मार्क करायचा की बरोबर मार्क करायचा. एकही व्यवस्थापक स्त्री नाही, एकही व्यवस्थापक स्त्री नाही हा रिलेशन दोघांचा रिलेशन लावता येणार आहे का? असं आपल्याला म्हणता येणार आहे, कारण नेहमी काही व्यवस्थापक हे स्त्रिया राहणारच आहेत, त्यामुळे हा काय होणार तर हा चुकीचा होईल. फक्त निष्कर्ष एक आहे तो बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढील विधानांच्या आधारे कोणता किंवा कोणते निष्कर्ष काढता येतात ते आपल्याला काढायचंय. बघा विधान काय दिले, सर्व सामाजिक कार्यकर्ते राजकारणी आहेत. सर्व सामाजिक कार्यकर्ते, सर्व सामाजिक कार्यकर्ते हे काय तर हे राजकारणी आहेत. नेक्स्ट काही राजकारणी, काही राजकारणी हे काय तर हे व्यावसायिक आहेत. काही राजकारणी हे काय तर व्यावसायिक आहेत. ठीक आहे, आता बघा ही डायग्राम झाली, बेसिक डायग्राम झाली आणि रिलेशन आपल्याला नक्की कशाचं विचारणार आहे, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यवस्थापक. आणि व्यवस्थापक तुम्हाला त्या प्रॅक्टिस मधून लक्षात आलं असेल की फक्त राजकारणी आणि व्यवस्थापक यांचाच काय विचारले, रिलेशन विचारलेलं आहे. त्यामुळे यांची जी डायग्राम आहे ही कशी काढता येईल, ही असं सुद्धा राजकारणी डायग्राम काढते. हे या पद्धतीची सुद्धा बघा, हे या पद्धती सुद्धा डायग्राम काढता येईल का? कारण काही राजकारणी व्यवस्थापक आहेत असंच आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, किंवा फक्त याच्या आतमध्ये म्हणजे कशाचा आतमध्ये बघा या पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते हे काय तर हे राजकारणी आहेत आणि याच्या आतमध्ये काय तर हे व्यवस्थापक आहेत. या पद्धतीने आपल्याला ड्रॉ करता येईल. ठीक आहे, बघा आता कोणतीही डायग्राम जरी काढली तरी पण चालेल, किंवा
फक्त एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला की आपल्याला ऑप्शन मध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि व्यवस्थापक व्यावसायिक यांचंच रिलेशन विचारणार आहे. बघा निष्कर्ष काय, एकही सामाजिक कार्य करणारा राजकारणी नाही. एकही सामाजिक कार्य, अरे काही सामाजिक कार्यकर्ते सर्व सामाजिक कार्यकर्ते राजकारणी आहेत हे तर दिलेलंच आहे ना. मग हा जो निष्कर्ष आहे हा कसं काय शक्य पॉसिबल आहे, राईट? हे पॉसिबल नाही, त्यामुळे तो काय तर चुकीचा होईल. नेक्स्ट बघा, सर्व राजकारणी व्यावसायिक आहेत. सर्व राजकारणी व्यावसायिक आहेत का? तर बघा सर्व राजकारणी हे व्यावसायिक नाही आहेत. काही असू शकतात, काही असू शकतात आणि सर्व सुद्धा राहू शकतात, पण सगळ्याच याच्यामध्ये सर्व राजकारणी व्यावसायिक आहेत हे आपल्याला म्हणता येणार आहे का? म्हणता येणार नाही. ही काय होणार तर चुकीचा होईल. एकही सामाजिक कार्यकर्ता, हा, त्यामुळे दोन्ही काय होणार तर दोन्ही पण अनुसरतात का? दोन्ही पण अनुसरत नाही, त्यामुळे चौथा पर्याय हा योग्य आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा की विधान अ, सर्व प्राणी बुद्धिवान आहेत. सर्व प्राणी हे काय तर हे सगळे बुद्धिवान आहेत आणि सर्व बुद्धिवान गोष्टी ह्या मानव आहेत, म्हणजे जे बुद्धिवान आहेत ते सगळे काय तर ते मानव आहेत. नेक्स्ट, काही मुले निष्पाप आहेत आणि हे मानव आहेत. इथं मी ML लिहितो. काही मुले निष्पाप आहेत. मुले आणि निष्पाप यांचा काही रिलेशन पहिल्या विधानामध्ये दिलेलं नाहीये, त्याचं वेगळं काढतोय मी की काही मुले हे काय तर हे निष्पाप आहेत या पद्धतीने ड्रॉ केलं. दोन सर्कल, दोन डायग्राम कम्प्लिटली वेगळ्या येतील कारण रिलेशन त्यामध्ये कॉमन काहीच नाही आहे. ठीक आहे. निष्कर्ष बघा, काही प्राणी मानव आहेत. काही प्राणी हे मानव आहेत का? हो, कारण हे सगळे प्राणी मानवाच्या आतमध्ये येतात, म्हणजे काही तर असणार आहेतच. ठीक आहे. नेक्स्ट, काही मुले निष्पाप नाहीत. आता मला सांगा की इथं काही मुले निष्पाप नाहीत, याची अजून डायग्राम कशी काढते? काही मुले निष्पाप आहेत ना, काही म्हणजे काय तर मिनिमम एक आणि मॅक्झिमम सर्व, म्हणजे सर्व मुले निष्पाप आहेत अशी सुद्धा एक, सर्व मुले निष्पाप आहेत अशी सुद्धा एक डायग्राम काढता येईल. मगाशी बघा मी तुम्हाला पॉसिबल डायग्राम चारही सेंटेन्सचे 2-2, 3-3, 4-4 डायग्राम्स काढून दिलेले आहेत. ठीक आहे. मग त्याची ही एक डायग्राम पॉसिबल आहे. मग याच्यामध्ये मला सांगा की काही मुले निष्पाप नाहीत असं म्हणता येणार आहे का? इथं यामध्ये म्हणता येणार नाही कारण सर्व मुले निष्पाप आहेत. याच्यामुळे काय होणार तर हा चुकीचा होणार आहे. फक्त निष्कर्ष आहे तो पहिला बरोबर आहे. बघा बेसिक चांगलं क्लिअर ठेवा. बेसिक चांगलं क्लिअर ठेवा की नेमका हा कॉन्सेप्ट काय आहे आणि कोणाची कशी डायग्राम काढायची आहे. एवढं जर तुमचं चांगलं क्लिअर असेल ना, हा टॉपिक अजिबात कठीण नाहीये. प्रॅक्टिस भरपूर करा, म्हणजे डायग्राम सुद्धा एक वेळ अशी येईल तुम्हाला सांगतोय मी की डायग्राम सुद्धा काढण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. आणि तुम्ही गेस करू शकता की नेमका निष्कर्ष काय विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. हे जर तुम्ही गेस करू शकले तर तुम्हाला फारच सोपी जाणार आहे हा टॉपिक. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. बघा की सर्व खेळाडू हे रागीट आहेत. सर्व खेळाडू हे काय तर हे रागीट आहेत. रागीट RG लिहितोय मी. ठीक आहे. काही राजकारणी हे काय तर रागीट आहेत. काही राजकारणी RJ लिहितोय मी. ठीक आहे. काही राजकारणी हे रागीट आहेत. रिलेशन काय विचारणार? राजकारणी आणि खेळाडूचं रिलेशन विचारणार आहे आणि ते पॉसिबल आहे की काही राजकारणी हे खेळाडू असू शकतात म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट निष्कर्ष बघा, काही राजकारणी रागीट नाहीत असं म्हणता येणार आहे का? मला सांगा इथं काय दिले की काही राजकारणी रागीट आहेत. याचा अर्थ काय आहे की काही म्हणजे काय तर मिनिमम एक मॅक्झिमम सर्व, म्हणजे सर्व राजकारणी रागीट राहू शकतात. सर्व राजकारणी रागीट राहू शकतात. मग इथं जर म्हणत असेल की काही राजकारणी रागीट नाहीत, हे सगळ्याच्या सगळ्या केसमध्ये बरोबर राहणार आहे का? बरोबर राहणार नाही आणि म्हणून काय होणार तर हा चुकीचा असणार आहे. नेक्स्ट, काही खेळाडू राजकारणी आहेत. पॉझिटिव्ह कन्क्लुजन आहे. लगेच बेसिक डायग्राम मध्ये चेक करून घेऊ. बघा काही खेळाडू हे राजकारणी आहेत का? नाही. या डायग्राम मध्ये तर कम्प्लिटली दोन्ही सर्कल वेगवेगळे काढलेले आहेत, त्यामुळे आपण काय म्हणू की हा चुकीचा आहे. दोन्ही पण निष्कर्ष नाही, दोन्ही पण चुकीचे असणार आहेत. नेक्स्ट पुढचा बघा काय दिले, काढलेली 4 अनुमाने दिलेली आहे. काही विधाने व त्यावरून काढलेली 4 अनुमाने दिलेली आहेत. अनुमानांच्या बाबतीत योग्य पर्याय निवडायचा आहे. काय दिलंय बघा, विधान काय? काही कुत्रे बकरे आहेत. तर काही कुत्रे हे काय तर हे बकरे आहेत. सर्व बकरे हे झाडे आहेत. सर्व बकरे हे काय तर झाडे आहेत. काही झाडे कुत्रे नाहीत. ऑब्वियस आहे, म्हणजे काय तर कम्प्लिटली कुत्र्याचा सर्कल हा कम्प्लिटली झाडाच्या आतमध्ये येणार आहे का? येणार नाही, काहीच असणार आहे. ठीक आहे. परत एक्स्ट्रा सर्कल ड्रॉ करायची गरज नाही कारण झाडे आणि कुत्रे यांचाच रिलेशन दिलाय, म्हणजे हीच डायग्राम सगळ्यात योग्य आहे. जर हा सेंटेन्स जर डायग्राम दिले नसता तर यामध्ये अजून जास्त पॉसिबिलिटी शक्य होती. ठीक आहे. का? कारण कुत्र्याचा पूर्ण सर्कल हा झाडांच्या आतमध्ये पण असू शकत होता, पण इथं क्लिअरली दिले ना की काही झाडे कुत्रे नाहीत, म्हणून थोडासा भाग हा बाहेरचा असणार आहेच. नेक्स्ट बघा, काही झाडे कुत्रे आहेत. काही झाडे हे कुत्रे आहेत. हो, या डायग्राम मध्ये दिसत आहे, त्यामुळे पहिला तर बरोबर आहे, पॉझिटिव्ह कन्क्लुजन आहे. दुसरा कन्क्लुजन सुद्धा पॉझिटिव्ह आहे की सर्व कुत्रे झाडे आहेत. सर्व कुत्रे हे झाडे आहेत का? नाही, काहीच आहेत, त्यामुळे हा काय असणार तर चुकीचा असणार आहे. नेक्स्ट, सर्व बकरे कुत्रे आहेत. सर्व बकरे कुत्रे आहेत का? हा सुद्धा पॉझिटिव्ह कन्क्लुजन आहे. तर बघा की सर्व बकरे नाही आहेत, काही बकरे हे कन्क्लुजन आहे, त्यामुळे हा सुद्धा काय असणार तर चुकीचा असणार आहे. कोणताही झाड कुत्रा नाही. कोणताही झाड कुत्रा नाही इथं शक्य आहे का? नाही. कारण बघा
की काही कुत्रे हे बकरे आहेत आणि सर्व बकरे हे जर झाड आहेत, याचा अर्थ काय असतात की जे कुत्रे बकरे आहेत ते तर झाड असणारच आहेत, यामुळे कोणताही झाड कुत्रा नाही, हा काय असेल तर चुकीचा होईल. किंवा या डायग्राम मध्ये पण क्लिअरली लक्षात येत आहे की इथंच तो चुकीचा आहे, तर मग चुकीचा मार्क करता येईल ना आपल्याला. ठीक आहे, म्हणजे आन्सर काय येणार याचा फक्त की पहिला आहे तो बरोबर आहे. नेक्स्ट पुढचं बघा, एकही शिक्षण तज्ञ संशोधक नाही. एकही शिक्षण तज्ञ, ठीक आहे, एकही शिक्षण तज्ञ, मी या लिहितो, मी एसएच लिहितोय. संशोधक नाही म्हणजे संशोधकाचा सर्कल हा वेगळा असायला पाहिजे. सर्व संशोधक बघा, एक काम करतोय इथं शिक्षण तज्ञासाठी मी एसटी लिहितोय. ठीक आहे, सर्व संशोधक हे शिक्षक आहेत. सर्व संशोधक हे काय तर हे शिक्षक आहेत. सर्व संशोधक हे काय तर शिक्षक आहेत. म्हणजे संशोधकाचा जो सर्कल आहे तो कशाच्या आतमध्ये येणार, तर तो शिक्षकाचा आतमध्ये येणार आहे. बघा आता मला सांगा की याची डायग्राम किंवा हा शिक्षकाचा जो सर्कल आहे ना तो मला इथं पण असा काढता येईल किंवा कम्प्लिटली असा आहे तरी पण काढता येईल. तसं जरी काढलं तरी पण चालेल, कारण सर्व संशोधक हे शिक्षक असणारच आहेत. मग जरी काढलं तरी बघा ना, कोणती डायग्राम काढा, मी हे दोन जर विचारलं तरी पण बघा की सर्व संशोधक हे शिक्षक येतच आहेत, बरोबर. किंवा मी आधी कोणतं काढलं होतं, हा असा काढला होता तरी पण ते पॉसिबलच होतं का, कारण सर्व संशोधक हे शिक्षकांच्या आतमध्ये जर येत आहेतच. ठीक आहे, पण आपण बेसिक जर डायग्राम काढायचं असेल काय तर सर्व संशोधक शिक्षक आहेत या पद्धतीने आपण डायग्राम काढतो. पण ते सुद्धा पॉसिबल डायग्राम्स आहे, हे लक्षात ठेवा आणि त्याच्यावरच प्रश्न विचारला जाणार आहे. एक काम करतोय ना, मी इथं सोबतच डायग्राम काढून घेतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होणार नाही. बघा, एक डायग्राम अशी म्हटलं होतं मी आणि दुसरी अजून एक कोणती डायग्राम होती तर बघा हे या पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे हा जो एक्स्ट्रा जो सर्कल आता बाहेरचा काढलाय तो आहे शिक्षण तज्ञाचा आहे. ठीक आहे, बघा आता पहिला जो कन्क्लुजन दिलेला आहे काय आहे, एकही शिक्षक संशोधक नाही. एकही शिक्षक काय तर संशोधक नाही असं म्हणता येणार आहे का. अरे इथं क्लिअरली दिलंय की सर्व संशोधक शिक्षक आहे, तर याचा अर्थ काय की संशोधक आणि शिक्षक काही तर असणार आहेच ना, म्हणजे एकही शिक्षक संशोधक नाही, हा तर क्लिअरली चुकीचा होईल. ठीक आहे, नेक्स्ट, एकही शिक्षक शिक्षण तज्ञ नाही. एकही शिक्षक बघा याच्यामध्ये तर बरोबर आहे. पहिल्या या डायग्राम मध्ये लक्षात येते की शिक्षक आणि शिक्षण तज्ञ तर एकही नाही आहे, पण याच्यामध्ये तो चुकीचा येतोय की काही शिक्षक काय म्हणू आपण की शिक्षक हे शिक्षण तज्ञ आहेत म्हणून याच्यामध्ये सुद्धा म्हणते, त्यामुळे हा सुद्धा काय होणार तर चुकीचा येणार आहे. नेक्स्ट तिसरा काय दिले बघा, आता तिसरा आणि चौथा तर पॉझिटिव्ह कन्क्लुजन आहे, त्यामुळे बेसिक डायग्राम मध्ये तेवढं चेक करा म्हणजे आपला आन्सर फायनल असणार आहे. काही संशोधक हे शिक्षक आहेत का, काही संशोधक हे शिक्षक आहेत. हो, सगळ्याच्या सगळ्यात म्हणजे काही सुद्धा बरोबर असणार आहेतच. काही शिक्षक हे संशोधक आहेत. हा, काही शिक्षक हे संशोधक आहेत. सॉरी, मी आधी कोणतं तर हा घेतला होता तर तो बरोबर येईल. काही संशोधक हे शिक्षक आहेत. काही संशोधक काही संशोधक हे शिक्षक आहेत, ते तर बरोबर आहे. आणि काही शिक्षक हे संशोधक, बघा या सगळ्या शिक्षकांपैकी एवढे संशोधक आहे तो सुद्धा काय असेल तर बरोबर असणार आहे. म्हणजे तिसरा आणि चौथा हे दोन बरोबर आहेत, पहिला आणि दुसरा काय तर चुकीचे आहेत. तिसरा आणि चौथा काय तर तो बरोबर आहे, म्हणजे चौथा जो पर्याय तो आपला काय असेल तर योग्य असणार आहे. नेक्स्ट पुढचा बघा, काही कुलुपे हे किल्ल्या आहेत. सॉरी, सर्व कुलुपे हे किल्ल्या आहेत. सर्व कुलुपे हे काय तर हे किल्ल्या आहेत. नेक्स्ट, सर्व किल्ल्या हे दरवाजे आहेत. सर्व किल्ल्या हे काय तर हे दरवाजे आहेत. काही दरवाजे हे खिडक्या आहेत. बघा, काही दरवाजे हे खिडक्या आहेत. काही खिडक्या ह्या फर्श आहेत. काही खिडक्या ह्या फर्श आहेत. 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. राईट, आता बघा काही किल्ल्या ह्या खिडक्या आहेत. पॉझिटिव्ह कन्क्लुजन आहे, या बेसिक डायग्राम मध्ये ड्रॉ लक्षात घेऊ आपण काय आहे. बघा, काही किल्ल्या ह्या खिडक्या आहेत का, काही किल्ल्या म्हणजे हा खिडक्याचा सर्कल झाला आणि हा खिडक्यांचा सर्कल झाला. ठीक आहे, या दोघांमध्ये कम्प्लिटली डिफरन्स आहे, ते एकत्र नाही आहेत. त्यामुळे हा जो आहे काही किल्ल्या खिडक्या आहेत हा म्हणता येणार आहे का, म्हणता येणार नाही. पॉसिबल आहे म्हणता येईल पण ते सगळ्या याच्यामध्ये बरोबर असणार नाहीये. नेक्स्ट, काही फर्श दरवाजे आहेत. बघा, हा फर्शचा इथं आहे. सॉरी, काही फर्श दरवाजे नाहीत. आता मला सांगा की हा आपल्याला रिलेशन कशाचा दिलाय की काही खिडक्या फर्श आहेत. या फक्त खिडक्या आणि फर्श यांचाच रिलेशन दिले ना, मग याची डायग्राम कारण निगेटिव्ह कन्क्लुजन आहे, या फर्शला मी इथं जरी ड्रॉ केलं तरी पण तर ते पॉसिबल आहेत ना. राईट, मग अशा वेळेस काय म्हणू आपण की काही फर्श हे दरवाजे नाहीत असं म्हणता येणार आहे का, असं म्हणता येणार नाही. किंवा या फर्शचा जो सर्कल आहे ना याला मी या ठिकाणी सुद्धा ड्रॉ केलं तरी पण चालेल, कारण बघा की काही खिडक्या हे फर्श आहेत ते इथं शक्य होत आहे. आणि जर सगळेच्या सगळे जर मी दरवाजेच्या आतमध्ये ठेवलं तर काही फर्श हा दरवाजे आहेत, हा काय होणार तर चुकीचा होणार आहे. नेक्स्ट, कोणतेही कुलूप खिडक्या नाहीत. बघा, कुलूप
आणि खिडक्या नाहीत, याच्यामध्ये तर तो बरोबर आहे. पण मला सांगा की हे जे आहेत ना, हे जर मी या ठिकाणी जर खिडक्या जर ड्रॉ केलं तर काय पॉसिबल आहे, काय चुकणार आहे? चुकणार तर नाहीये, कारण हा जो आहे हा कशाचा आहे बघा, दरवाजाचा वर्ग आहे. आणि आपल्याला स्टेटमेंटमध्ये काय दिले की काही दरवाजे खिडकी आहेत, याच्यामध्ये सुद्धा ते बरोबरच आहेत ना, राईट. आणि म्हणून हा सुद्धा काय होणार तर चुकीचा होणार आहे. आन्सर काय येणार, कोणताही निष्कर्ष बरोबर राहणार नाही आहे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की याची तुम्हाला ना प्रॅक्टिस करावी लागणार आहे आणि थोडं जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशननी प्रत्येक जो कन्क्लुजन आहे तो मार्क करा. लॉजिक डेव्हलप झालं एकदा की तुमचे प्रश्न चुकण्याची शक्यता कमी आहे. ठीक आहे. आणि गॅरंटी देतो मी तुम्हाला की प्रॅक्टिस भरपूर करा. तुम्हाला डायग्राम सुद्धा ड्रॉ करायची गरज नाही आहे आणि तुम्ही गेस करू शकता की नेमका निष्कर्ष काय असणार आहे. ठीक आहे. तर अशी अपेक्षा ठेवतो मित्रांनो की तुम्हाला हा टॉपिक चांगला समजला असेल. ठीक आहे. आणि तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करणार याची सुद्धा अपेक्षा ठेवतोय. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.